अध्यक्ष महोदय, कृषी विभागाला एक माझी विनंती आहे. सांगली जिल्ह्यातील बऱ्याचशा भागामधून द्राक्षाची निर्यात केली जाते आणि त्या द्राक्षाची निर्यात करत असताना युरोपियन मानांकानुसार 287 केमिकल कंपाऊंडची तपासणी केली जाते. यापैकी 4 ते 5 केमिकल कंपाऊंड जर मर्यादित स्वरूपात आले तर ते स्वीकार्य असतात, मात्र जर त्याच्यापेक्षा जास्त आले तर ते अपात्र ठरवले जातात. अपात्र ठरलेली द्राक्षे ही कमी दराने विकावी लागतात. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड्स प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे APEDAकडून येणारं जे MRL नोटीस आहे ती नोटीस अत्यंत उशिरा प्राप्त होते. त्यामुळे शेतकरी अज्ञानपणानं बऱ्याच औषधांची फवारणी केली जाते आणि त्याच्यामध्ये सॅम्पल रिजेक्ट होतं आणि रिजेक्ट केल्यामुळं त्या ठिकाणी अत्यंत कमी दराने माल विकायला लागतो. माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की APEDAला सूचना देऊन अशा प्रकारच्या ज्या नोटीस असतील त्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जलसंपदा विभागाला आमच्याकडं आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना आहे. त्या टेंबू उपसा सिंचन योजना ही वीज बिलामुळे चालवणं अवघड होत असल्यामुळं नाबार्ड अथवा अन्य वित्तीय संस्थांच्या सहाय्यातून घेऊन टेंबू योजनेकरता सौर प्रकल्प उभारावा अशी विनंती आहे. टेंबू उपसा सिंचन योजनेचे पंप हे 20 ते 25 वर्षापूर्वी घेतलेले आहेत. ते पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यासाठी आधुनिक पद्धतीने नवीन पंप खरेदी करून या पंपाचे नूतनीकरण करावे अशी माझी विनंती आहे. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याला नाबार्डमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे. टेंबू योजना ही पाईपद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मेन वितरिकेची कामे पूर्ण झाली आहेत. आता कॅटची कामे करणं आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी माझी विनंती आहे. आमच्या खानापूर तालुक्यामध्ये, आटपाडी तालुक्यामध्ये भाग्यनगर, ढवळेश्वर, पारे, वाळूज, आळसण, भांबर्डे, वेजेगाव आणि आटपाडी तालुक्यातील कचरे वस्ती, अर्जुनवाडी, बनपुरी, निंबाळकर वस्ती, निंबोडे, माळेवाडी व अन्य तलावाखालील क्षेत्र या योजनेपासून वंचित आहे. तसेच या तलावाखालील कॅनॉलचे दुरावस्था झालेले आहे. त्यामुळे कॅनॉलऐवजी पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी काम सुरू करावं आणि त्याची मंजुरी मिळावी अशी माझी विनंती आहे. जलसंधारण विभागाला माझी विनंती आहे की गोठी बुद्रुक येथे मोठ्या साठवण तलावाचं काम चालू आहे, त्याची भूसंपादनाची रक्कम ताबडतोब मिळावी अशी माझी विनंती आहे. जिल्हा परिषदेने बांधलेले सगळे पाझर तलाव हे साठवण तलावामध्ये रूपांतरित करावे अशी विनंती आहे. साठवण तलावामध्ये रूपांतरित करून असा शासनाचा आदेश झाला आहे. त्या शासनाच्या आदेशाचा फेरविचार व्हावा आणि रूपांतरित तलाव, कारण साठवण तलाव व्हायला पाहिजे. जर पाझर तलावापेक्षा रूपांतरित तलाव झाले तर पाणी साठवण्याची कॅपॅसिटी त्यानिमित्तानं वाढते. विभागाला विनंती आहे, आमच्या एक नवीन पोलीस स्टेशन व्हावं म्हणून आम्ही विनंती केली. सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतं आहे, फक्त एकच क्रायटेरिया कमी पडतो, तो म्हणजे गुन्ह्यांची संख्या कमी आहे. वास्तव असं की त्या भागामध्ये जे छोटे छोटे गुन्हे होतात ते गुन्हे लोकप्रतिनिधी या नात्यानं दुर्दैवानं आम्हालाच मिटवावे लागतात. त्याची सगळी संख्या गृहीत धरून ह्या क्रायटेरियामध्ये आमचे पोलीस स्टेशन बसवावं आणि खानापूर येथे नवीन पोलीस स्टेशन करावं अशी माझी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद.